विद्यार्थी मित्रांनो, खेळ ही मानवाची एक सहज प्रवृत्ती आहे. खेळ खेळल्याने फक्त मनोरंजनच होते असे आहे का? तर नाही. तर ज्यावेळेस आपण खेळ खेळतो त्या खेळाबरोबरच आपल्यामध्ये शारीरिक, मानसिक, बौद्धिक किंवा भावनिक या सर्व गोष्टींनी आपल्या शरीराचा विकास घडून येत असतो. म्हणून खेळ हे मानवी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. मानव ज्यावेळेस खेळ खेळतो त्यावेळेस त्याचा शारीरिक व्यायामही होतो आणि त्याची विचार करण्याची कुवत जी आहे किंवा जी एक क्षमता आहे त्याच्यामध्ये सुद्धा बदल किंवा सुधारणा झालेली आपल्याला आढळून येते. मग प्राचीन काळापासून भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खेळांना अनन्यसाधारण महत्त्व होतं आणि हे खेळ प्राचीन परंपरा आजही आपल्याला दर्शवतात. त्याच्यामध्ये मल्लखांब असेल, खो खो, कबड्डी यासारख्या खेळांची परंपरा ही फारच जुनी आहे आणि आतापर्यंत आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीपासून तर आधुनिक काळापर्यंत आपण ती जतन केलेली आहे असे आपण म्हणू शकतो. या अनन्यसाधारण खेळाच्या महत्त्वामुळे आज आपण भारतामध्ये कोणकोणते खेळ खेळले जायचे आणि खेळ आणि त्यांचा इतिहास काय आहे यासाठी खेळ आणि इतिहास हा पाठ अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मग खेळ म्हणजे काय? तर मनोरंजन व शारीरिक व्यायाम यासाठी केली जाणारी कोणतीही कृती म्हणजे खेळ होय. मनोरंजन, आता मनोरंजन आपण कशाला म्हणणार आहे? ज्या वेळेस आपण फावला वेळ आपल्याकडे असतो, रिकामा वेळ आपल्याकडे असतो, तो वेळ कसा सत्कारणी लावायचा यासाठी जे काही खेळ आपण खेळतो त्यामुळे आपलं मनोरंजन होणार आहे. म्हणून ते शब्द वापरला आहे मनोरंजन. आणि शारीरिक व्यायाम जो खूप आपला गरजेचा मानला जातो. आपलं शारीरिक आरोग्य जर आपल्याला सुधारायचं असेल तर ते आरोग्य चांगलं राहण्यासाठी व्यायामाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्या दोन्ही गोष्टी आपल्याला ज्यातून मिळणार त्याला आपण खेळ असं म्हणणार आहोत. खेळांचा इतिहास हा मानवा एवढा जुना आहे कारण खेळ खेळणे ही मानवाची नैसर्गिक सहज प्रवृत्ती आहे. बघा, आता आपण अश्मयुगापासून मध्ययुगीन काळ असेल, आधुनिक भारत असेल किंवा आधुनिक जगाचा इतिहास असेल या सगळ्यांचाच आपण अभ्यास केलेला आहे. मग प्राचीन काळच्या मानवाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने कळते की जसा माणूस हा काळानुसार बदलत गेला तसे खेळांमध्येही बदल होत गेले. म्हणजेच काय की खेळ ही मानवाची सहज प्रवृत्ती असल्यामुळे जेवढा मानवाचा इतिहास जुना आहे तेवढाच खेळाचा सुद्धा इतिहास जुना आहे असं आपण म्हणू शकतो. मानवाच्या प्रारंभीच्या काळात विविध प्रकारचे खेळ खेळले जातात. प्रारंभीच्या काळामध्ये ज्यावेळेस तो समूहाने राहत नव्हता, जंगलामध्ये त्याचं अस्तित्व होतं, गुहांमध्ये राहत होता, प्राण्यांची शिकार करत होता, जो आधी मानव आपण ज्याला म्हणतो त्या काळाच्या मानवाच्या खेळाचे स्वरूप आत्ताच्या आपण जे खेळ खेळतो त्याच्यापेक्षा भिन्न होते, वेगळे होते. शिकार हा जसा उदरनिर्वाहाचा मार्ग होता तसंच तो खेळ व मनोरंजनाचाही एक भाग होता. मग शिकार ही केली जायची, खेळ म्हणून केली जायची. राजे असतील, महाराजे असतील, हे आवर्जून त्यांचं सामर्थ्य दाखवण्यासाठी जंगलामध्ये जाऊन वेगवेगळ्या प्राण्यांची शिकार करायची आणि शिकार केल्यानंतर तो जो जीव आहे, कारण मानवाला कंदमुळे किंवा मांस शिजवून म्हणा किंवा त्याच्याही अगोदर जेव्हा आम्ही शोध लागला होता ते मांस कच्चं खाऊन त्याचा उदरनिर्वाह केला जात होता. व शिकार केल्यानंतर जो प्राणी होता त्याचा वापर ते खाण्यासाठी सुद्धा करत होता. तसेच खेळ आणि मनोरंजन हे सुद्धा दोन्ही गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या मानलेल्या आहेत. भारतातील प्राचीन साहित्य आणि महाकाव्यातून द्यूत, आता द्यूत तुम्ही पाहिलेलं असेल बघा, महाभारतामध्ये तुम्ही पाहिले असतील तर ज्यावेळेस सापशिडीसारखा किंवा बुद्धिबळाचाच एक खेळ आपण म्हणू शकतो. तर त्याच्यामध्ये फाशी असायचे ते टाकले जायचे आणि काही सोंगट्या असायच्या त्याच्या साहाय्याने हा खेळ खेळला जायचा. कुस्ती आजही तुम्ही बघतात तर तो कोल्हापूर साईडला जास्त फेमस मानला जातो. रथांच्या आणि घोड्यांच्या शर्यती आणि बुद्धिबळ यांचे उल्लेख येतात. आजही आपण टांगा शर्यत किंवा बैलगाड्या शर्यत बघतो तर या शर्यतीचा एक भाग आहे असं आपण म्हणू शकतो. पण हे जे द्यूत असेल, कुस्ती असेल, रथांच्या घोड्यांच्या शर्यती असतील किंवा बुद्धिबळ असेल, हे साहजिकच अत्यंत जुने खेळ आहेत जे महाभारत किंवा त्याच्या अगोदरच्या काळापासून खेळण्यात आलेले आहेत. मग एक तिथे बघा आपल्याला काय दिलेले माहीत आहे का तुम्हाला? वडोदरा येथील प्रसिद्ध पहिलवान जुम्मा दादा आणि माणिकराव यांची व्यायामशाळा पतियाळा येथील क्रीडा विद्यापीठ, गुजरातमधील स्वर्णिम गुजरात स्पोर्ट विद्यापीठ, गांधीनगर, कोल्हापूर येथील खासाबाग व मोतीबाग तालीम, अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल कुस्ती व इतर खेळांसाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे थोडक्यातच आपल्याला भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेली हे क्रीडा संकुल दिलेले आहेत जिथून वेगवेगळ्या प्रकारचे खेळाडू आजही मोठ्या प्रमाणात तयार केले जातात.
खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते प्राचीन काळापासूनचे आहे. आता ग्रीक आपल्याला माहिती सगळ्या सगळ्यांना ऑलिम्पिक नावाची जी स्पर्धा आहे ती ग्रीक देशापासूनच चालू झालेली. तिथे एक राजा होता, त्या राजाने सगळ्यात अगोदर ही स्पर्धा चालू केली आणि मग त्याच्या स्वरूपात आज जगभरातले बरेच देशातले खेळाडू या खेळामध्ये आपली हजेरी लावतात आणि त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारची मेडलही दिली जातात. खेळांना नियमित आणि सुसंघटित स्वरूप ग्रीकांनी दिले. नियमित म्हणजे काय, त्यांची नियमावली असेल, त्याच्यासाठी काही कायदे असतील काय, त्याचं स्वरूप जे आहे ते सगळ्यात अगोदर ग्रीक लोकांनी त्या राजाने दिलेले. धावणे, थाळीफेक, रथ, घोड्याच्या शर्यती, कुस्ती, मुष्टियुद्ध इत्यादीचे सामने त्यांनी सुरू केले. प्राचीन ऑलिम्पिक ही खेळाची स्पर्धा ऑलिम्पिया ग्रीक शहरात घेतली जात असून या स्पर्धेत भाग घेणे व विजय मिळवणे मानाचे मानले जाते. ऑलिम्पिया नावाचं हे शहर होतं जे ग्रीकमध्ये होतं आणि त्या शहराच्या नावावरूनच ऑलिम्पिक खेळाची सुरुवात झाली आणि त्या ऑलिम्पिक हे नाव मिळाले. दर 4 वर्षानंतर जगभरातल्या कुठल्याही देशामध्ये ऑलिम्पिकची सुरुवात केली जाते. महिना 2 महिने खेळ चालतात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात. जगभरातले खेळाडू मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. आता आपल्याला बघायचे खेळाचे महत्त्व. खेळाला आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. जीवनातील व्यथा आणि चिंता विसरायला लावण्याचे सामर्थ्य खेळामध्ये आहे. बघा, आपल्याला जीवनात खेळ जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे. जीवनातील व्यथा असतील, चिंता असेल, काळजी असेल, ते विसरायला लावण्याचं सामर्थ्य सुद्धा आपल्याला खेळांमध्येच आढळून येतं. मनाला विरंगुळा. आता विरंगुळा म्हणजे काय, विरंगुळा म्हणजे आपल्याला करमणुकीचं साधन आपण म्हणू शकतो किंवा आपलं मन रमण्यासाठी जी कृती आपण करणार आहे तिला आपण काय म्हणणार आहे, विरंगुळा असं म्हणणार आहे. आणि मन ताजेतवाने राहण्याचे काम खेळ करतात. ज्यावेळेस आपण खेळतो त्यावेळेस आपल्याला एक मानसिकता चांगली होते आपली आणि आपलं मन जे आहे ते सुद्धा रमून जाणार आहे. त्या मनाला ताजेतवाना खेळामुळे आपल्याला मिळणार आहे. ज्या खेळात भरपूर श्रम किंवा शारीरिक हालचाली कराव्या लागतात त्या खेळामुळे खेळाडूंचा व्यायाम होतो. शरीर काटक आणि बळकट बनण्यास मदत होते. आता बघा, जे खेळ आहे त्यांच्यामध्ये भरपूर श्रम करावे लागतात. म्हणजे कोणते, म्हणजे कुस्ती असेल, कबड्डी असेल, खो खो असेल, क्रिकेट आपण म्हणू शकतो आत्ताचं. तर याच्यामध्ये खूप श्रम आणि शारीरिक हालचाली आपल्याला कराव्या लागतात आणि त्या खेळांमुळे खेळाडूचा व्यायाम होतो. तुम्हाला मगाशीच बोलले का, जर आपल्याला आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर साहजिकच ते चांगलं आरोग्य राहण्यासाठी व्यायाम हा अत्यंत गरजेचा आहे. तर जो आपलं आरोग्य नक्कीच आपल्याला चांगलं ठेवण्यास मदत करणार आहे. मग त्या व्यायामासाठी आपण विविध खेळ जरी खेळले तरी ते आपल्याला चांगलं आणि सुदृढ आरोग्य प्रदान करतात. शारीरिक आणि शरीर काटक आणि बळकट बनवण्यास मदत करतात. आता काटक म्हणजे काय, थोडक्यात काटक म्हणजे सहनशील आपण म्हणू शकतो. बाहेरून असणारे कोणतेही संकट जरी आपल्याला आले आपलं शरीर ते इझी पेरू शकतं, त्याला आपण म्हणाले काटक आणि बळकट. खेळामुळे मनोधैर्य, चिकाटी, खेळाडूपणा इत्यादी गुणांची वाढ होते. मनोधैर्य म्हणजेच काय, तर एखाद्या गोष्टीला धाडसाने सामोरे जाण्याची जी क्षमता आहे तिला आपण काय म्हणणार आहे, मग मनोधैर्य असं म्हणणार आहे. आणि याच्यामुळे आपण एखाद्या संकटाचा सामना करू शकतो. चिकाटी म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये यश जरी आलं नाही तरी आपण त्या यशापर्यंत पोहोचेपर्यंत ते काम सातत्याने करायचं आहे, याला आपण काय म्हणणार आहे, चिकाटी म्हणणार आहे. आणि खेळाडूपणा जो आपल्या अंगी आपण वाढवू शकतो, या गुणांसाठी आपण खेळाची मदत नक्कीच घेऊ शकतो. सांघिक खेळ खेळल्यामुळे आपापसात सहकार्य, संघभावना वाढीस लागते आणि नेतृत्व गुणांचा विकास होतो. सांघिक खेळ कोणते कोणते, कबड्डी असेल, खो खो असेल, क्रिकेट असेल, फुटबॉल आहे, आता सध्या व्हॉलीबॉल आहे, ही खेळ समूहाने खेळले जातात. आणि ज्यावेळेस समूहाने आपण एखादा खेळ खेळणार आहे नक्कीच आपल्या जे मित्र असतील किंवा आपल्यासोबत असणारे आपले सवंगडी असतील त्यांच्यामध्ये नक्कीच संघभावना जी आहे किंवा सहकार्याची वृत्ती जी आहे ती नक्कीच वाढताना आपल्याला दिसून येते. मग अशा खेळाचे प्रकार आपण बघू. अशा खेळाचे किती प्रकार पडतात, मग 2 प्रकार पडतात खेळाचे प्रकार. आपण हे असं घेऊ शकतो, खेळाचे एकूण 2 प्रकार आहेत. एक आहे बैठे खेळ आणि दुसरा आहे मैदानी खेळ. आता बैठे खेळ हे आपण कुठेही खेळू शकतो, घरामध्ये म्हणा, तर एका जागी बसून खेळायचे. बैठे खेळ हे बसून खेळले जाणारे खेळ, बसून खेळले जाणारे. आणि जे मैदानी खेळ आहे ते बाहेर मैदानात खेळावे लागतात, म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहे, मैदानी खेळ म्हणणार आहे. जे बाहेर मैदानात खेळले जातात, मैदानात खेळले
जाणार नाही.